नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या गावाला टेकी मराठी यूट्यूब चॅनलवर. आज आपण पाहणार आहोत की DMER म्हणजेच डायरेक्टर ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च यांच्यामार्फत जे सरळ सेवा भरती होणार आहे, जी की एकूण 2165 पदांसाठी भरती होणार आहे. त्या भरतीसाठी तुम्ही ऑनलाईनरित्या फॉर्म कशारित्या भरू शकता, घरबसल्या आपल्या मोबाईल किंवा कॉम्प्युटरच्या सहाय्याने मित्रांनो. तर कुठलाही विषय न करता आपण व्हिडिओ सुरू करूया. तर वेबसाईटवर तुम्हाला दिसतच आहे मित्रांनो, इथं पहा नोटिफिकेशनमध्ये नवीन संदेशमध्ये सरळ सेवा भरती स्पर्धा परीक्षा 2025 याच्यावर क्लिक करा. याच्यावर क्लिक केल्यावर तुम्हाला एका नवीन वेबसाईटवर येईल मित्रांनो. इथे तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. याची लिंक मी डायरेक्ट डिस्क्रिप्शनमध्ये देईल. तिथून तुम्ही इथे येऊ शकता. या वेबसाईटवर यायचं आहे मित्रांनो. या वेबसाईटवर आल्यावर तुम्हाला आता पुढील प्रोसेस मी सांगणार आहे, की तुम्ही अर्ज कसं करू शकता. त्या अगोदर इथं काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे बघा मित्रांनो. जसं ॲप्लिकेशन 19 जून 2025 रोजी सुरू झालेले आहेत आणि 9 जून 2025 पर्यंत शेवटचा फॉर्म आहे. आणि इथं हेल्पलाईन नंबरसुद्धा दिलेला आहे मित्रांनो. काही प्रॉब्लेम आला तर तुम्हाला याच्यावर कॉल करून विचारायचा आहे पेमेंट संदर्भात त्याच्या बाबतीत. ठीक आहे मित्रांनो. तर मित्रांनो आता आपण ॲक्चुअली इथं बघा रीड ॲडव्हर्टाइजमेंट इथं क्लिक करून तुम्ही जाहिरात पाहायची आहे मित्रांनो अशारित्या. आणि तुम्हाला जाहिरात एकदा फॉर्म भरण्याच्या अगोदर एकदा व्यवस्थितरित्या पाहून घ्यायचे आहेत. कोणते पद आहेत, कोणत्या पदासाठी काय रिक्वायरमेंट आहे, कोणतं क्वालिफिकेशन लागणार आहे, एक्सपिरियन्स लागणार आहे, काही संपूर्ण माहिती व्यवस्थितरित्या पाहून घ्यायची आहे. तुम्ही फॉर्म भरणार आहात म्हणल्यावर तुम्ही पाहिलंच असेल आणि तुम्ही त्या बाबतीत सर्व माहिती घेतल्याच असेल. तर आता आपण सुरू करूया. सर्वात अगोदर जर तुम्ही नवी यूजर असाल तर तुम्हाला टू रजिस्टर याच्यावर क्लिक करायचं आणि जर तुम्ही अगोदरच रजिस्टर केलं असेल याच्या अगोदर तर ऑलरेडी रजिस्टर्ड टू लॉग इन हिअर या बटनावर क्लिक करायचं. तर मित्रांनो फॉर्म भरण्याच्या अगोदर एक गोष्ट सांगतो, व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्णपणे व्यवस्थितरित्या पहा. कारण खूप जण प्रॉब्लेम होत आहे की व्हिडिओ स्किप करून पाहतात आणि नंतर त्यांना फॉर्म भरताना प्रॉब्लेम येतो. तर एक वेळेस व्हिडिओ पूर्ण पहा, त्याच्यानंतरच तुम्ही फॉर्म भरायला सुरू करा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याशिवाय तुम्ही फॉर्म भरू नका, एवढी विनंती. तर चला कुठलाही विषय न करता आपण आता फॉर्म भरायला सुरू करूया. तर मित्रांनो आता मी नवीन युजर ग्राह्य धरून रजिस्टर या बटनावर क्लिक करतो. जर तुम्ही नवीन युजर असाल तर तुम्ही रजिस्टर या बटनावर क्लिक करा. त्याच्यानंतर तुमच्यासमोर असा पेज उघडेल आणि काही सूचना येतील, हे क्लोज करून टाकायचे. तुम्हाला अजून काही सूचना येतील ते सुद्धा वाचून घेऊन क्लोज करायचं आहे. त्यानंतर आता खाली यायचं आहे आणि इथे तुम्हाला नवीन युजर आयडी क्रिएट करायची असते, त्यामुळे आपली माहिती द्यायची आहे. ज्यामध्ये तुम्हाला सर्वात अगोदर तुमचं पहिलं नाव, त्यानंतर मधलं नाव आणि त्यानंतर आडनाव टाकायचं. जसं आता इथं पहिलं नाव, इथं मिडल नेम आणि शेवटी लास्ट नेम म्हणजेच आडनाव टाकायचं आणि संपूर्ण नाव तुमच्या 10वीच्या मार्कशीटवर जशारित्या आहे तशाचरित्या टाकायचे. स्पेलिंगसुद्धा मिस होऊ द्यायची नाही. व्यवस्थितरित्या बघून टाकून घ्या मित्रांनो. एकदा ही माहिती भरल्यावर तुम्हाला खाली यायचं आहे. खाली ऑप्शन आहे यू हॅव चेंज्ड युअर नेम. तुमच्या नावात बदल झालेला आहे का? येस असेल तर मग नवीन जो नाव आहे तो तुम्हाला इथं बॉक्समध्ये चेंज नेम या बॉक्समध्ये टाकायचा आहे. नाही झालेलं असेल तर नो या बटनावर क्लिक करायचं आहे. नाव कोणाचं चेंज होतं, एखाद्या बहिणीचं आपल्या भगिनीचं जे व्हिडिओ पाहत आहेत त्यांचं जर लग्न ते झालं असेल तर त्यांच्या केसमध्ये होऊ शकतं किंवा इतर केसमध्ये सुद्धा. त्यानंतर इथं वडिलांचं नाव टाकायचं आहे, त्यानंतर आईचं नाव टाकून घ्यायचं आहे मार्कशीटप्रमाणे. त्यानंतर तुम्हाला इथे जन्मतारीख निवडायची आहे. जसं मी निवडत आहे अशाच रीत्या तुम्हाला सुद्धा जन्मतारीख निवडून घ्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचा जेंडर निवडायचा आहे. मेल, फिमेल जे असेल ते निवडून घ्या. त्यानंतर मोबाईल क्रमांक टाकायचा. तोच सेम मोबाईल क्रमांक कन्फर्म मोबाईल नंबर या बॉक्समध्ये तुम्हाला पुन्हा टाकायचा आहे. त्यानंतर अल्टरनेटिव्ह मोबाईल नंबरचा ऑप्शन आहे. द्यायचा असेल देऊ शकता, नाहीतर नाही. काही कंपल्सरी नाही आहे. त्यानंतर ईमेल आयडीचा बॉक्स आहे. त्याच्यामध्ये ईमेल आयडी टाका. त्यानंतर तोच ईमेल आयडी तुम्हाला पुन्हा कन्फर्म ईमेल आयडी या ॲड्रेस या बॉक्समध्ये टाकायचा आहे. त्यानंतर तुम्हाला 10वीचा जो रोल नंबर होता तो टाकायचा आणि 10वी कधी पास झालात हे तुम्हाला इथे निवडून घ्यायचं आहे. त्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला 3 प्रेफरन्स सेंटर निवडायचे जिथे तुम्हाला एक्झाम द्यायची आहे. तुमच्या परीक्षा चाचणी केंद्र पसंती क्रमांक निवडायचा. 3 निवडू शकता. प्रेफरन्स क्रमांक 1 नंबरला कोणतं, 2 नंबरला आणि 3 नंबरला हे तुम्ही निवडायचं आहे. त्यानंतर डिक्लेरेशन द्यायचं आहे इथं तुम्हाला एक. त्या डिक्लेरेशन चेकमार्क करायचं आणि जनरेट OTP या बटनावर क्लिक करायचं. जनरेट OTP बटनावर क्लिक केल्यावर अशा प्रकारचं पेज आहे. इथे तुम्हाला एक कॅप्चर कोड हे फिलअप करायचा आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यावर अशा प्रकारे पॉपअप येईल की तुमच्या मोबाईल नंबरवर आणि ईमेल ॲड्रेसवर OTP सेंड केले गेले. दोन्ही OTP एकच असतील मित्रांनो. ईमेल आयडीची टाका किंवा मोबाईल नंबरची दोन्ही एकच असेल. तुम्ही इथे एंटर करायचं आहे आणि व्हॅलिडेट OTP सत्यापित करा या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. याच्यावर क्लिक केल्यावर तुमच्यासमोर असा पॉपअप येईल की व्हेरिफाईड सक्सेसफुली. ह्याला ओके करून टाकायचं आहे मित्रांनो. ओके करून घेतल्यावर खाली आल्यावर तुमच्यासमोर डिक्लेरेशन दिसेल. पुन्हा या डिक्लेरेशनला ॲग्री या बटनावर क्लिक करायचं. त्यानंतर कॅप्चर कोड फिलअप करून द्यायचा आहे आणि व्हेरिफाय या बटनावर क्लिक करायचं.
रिव्हेरिफाय या बटनावर क्लिक केल्यावर तुम्ही भरलेली संपूर्ण माहिती इथं खाली दिसेल. व्यवस्थित आहे का एकदा संपूर्ण माहिती स्पेलिंग सहित पाहून घ्यायचं आणि जी माहिती बरोबर आहे त्याच्या समोर एक चेकबॉक्स असेल, त्या चेकबॉक्सला क्लिक करायचं आणि माहिती बरोबर नसेल तर आताच वर जाऊन चेंज करून घ्यायची मित्रांनो आणि खाली सबमिट नावाचा ऑप्शन आहे त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं. तुमच्यासमोर अशा काही इन्फॉर्मेशन येईल, ओके करायचं आहे. आता इथं तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर, नोंदणी क्रमांक भेटून जाईल. तुमच्या मोबाईलला, ईमेलला आणि SMS द्वारे सुद्धा तुम्हाला ते भेटून जाईल. त्याच्यावर तुम्हाला लॉगिन आयडी पासवर्ड सुद्धा तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरला भेटून जाईल. त्यानंतर असं तुम्हाला इथं ॲप्लिकेशन डिटेल्स येईल, जिथं आपण आतापर्यंत जे पण माहिती भरली ते संपूर्ण इथून दिसेल. आता अप्लाय पोस्ट करायचं आहे आपल्याला. त्यासाठी अप्लाय पोस्ट या बटनावर क्लिक करायचं आणि इथं क्रिएट या बटनावर क्लिक करायचं आहे. क्रिएट या बटनावर क्लिक केल्यावर अशा प्रकारचं पेज येईल. इथं काही माहिती आहे, याला वाचून घ्यायचं आणि क्लोज करायचं आहे. त्यानंतर आता आपल्याला काही स्टेपमध्ये फॉर्म भरायचे आहेत. ते प्रत्येक स्टेप आपण वन बाय वन करून जाऊया. पहिलं आपल्याला पोस्ट सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यामध्ये सर्वात अगोदर आपल्याला सांगलेलं आहे, की अर्ज करण्यापूर्वी जाहिरात वाचल्याची खात्री करतो मी. या चेक मार्कवर क्लिक करा आणि जाहिरात मी अगोदरच म्हणलो वाचून मी. त्यानंतर आता तुम्हाला इथे खाली काय करायचं आहे, कोणत्या पोस्टसाठी अप्लाय करायचं आहे, ती पोस्ट पद तुम्हाला इथे निवडायचं आहे मित्रांनो. ते पद निवडून घ्यायचं आहे, व्यवस्थितरित्या पाहून घ्यायचं तुम्हाला ज्या पदासाठी करायचं आहे. त्यानुसारच तुम्हाला पुढे डॉक्युमेंटसुद्धा अपलोड करावं लागणार आहे मित्रांनो. तर आता इथं औषध निर्माता मी सिलेक्ट केला आहे. तुम्ही जे करायचं ते करू शकता. त्यानंतर पोस्ट कोड, ॲडव्हर्टाइज नंबर, ॲडव्हर्टाइजमेंट डेट ऑटोमॅटिकली येऊन जाईल. तुम्हाला काही करायची गरज नाही. रजिस्ट्रेशन नंबर ऑटोमॅटिकली तुमचं नाव, संपूर्ण माहिती जवळपास येईल. तुम्हाला इथं वैवाहिक स्थिती टाकायची आहे मित्रांनो. तुम्ही मॅरिड आहात, अनमॅरिड आहात, इथे तुम्हाला सिलेक्ट करायचा. हा ऑप्शन तुम्हाला भरायचा आहे. त्यानंतर डेट ऑफ मॅरेज, मॅरिड असाल तर डेट ऑफ मॅरेज तुम्हाला टाकायचं आहे. त्यानंतर किती अपत्य आहेत, म्हणजे मुलं किती आहेत ते सांगायचं आहे आणि त्याच्यासोबत एक डिक्लेरेशन आहे मित्रांनो. 28 मार्च 2006 नंतर जन्मलेल्या मुलांमध्ये तुमच्याकडे एकूण जिवंत मुलांची संख्या 2 पेक्षा जास्त आहे का? असेल, येस केलात तर मग तुमचा फॉर्म सबमिट होणार नाहीये. तुम्ही अपात्र म्हणून घोषित होईल असं तुम्हाला वर पॉपअप येईल. त्यासाठी तुम्हाला नो या बटनावर क्लिक करावे लागेल मित्रांनो. येस केलात तर तुम्ही अपात्र ठरा. ठीक आहे मित्रांनो. तर इथं आता असेल मॅरिड तर ह्या पद्धतीनं तुम्हाला फॉर्म भरून घ्यायचा आणि नसेल तर अनमॅरिड या बटनावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचा. तर आता आपल्या केसमध्ये मॅरिड नाही आहे, अनमॅरिड आहे, तर आपण अनमॅरिड सिलेक्ट करून घेणार आहोत. तुम्ही जे असेल ते तुमच्यानुसार तुम्ही पाहून घ्या. त्यानंतर अनमॅरिड सिलेक्ट केल्यावर बाकी सर्व माहिती सेम येणार आहे. आता आपल्याला खाली यायचं आहे आणि आपल्या जो पण कॅटेगरी किंवा डोमेसाइलचा इन्फॉर्मेशन आहे ते द्यायचं आहे. इथं नॅशनॅलिटी असेल, त्याच्यामध्ये इंडिया सिलेक्ट करायचं आहे. आपण महाराष्ट्र राज्याचे आधी रहिवासी आहात का? येस करायचं आहे. त्यानंतर कॅटेगरी सिलेक्ट करायची, तुमची कोणती कास्ट कॅटेगरी आहे, SC, ST, OBC, BJNT ते. त्यानंतर त्या जात प्रवर्ग निवडायचा, तुमच्या कॅटेगरीमध्ये तुमची जात प्रवर्ग कोणता आहे ते तुम्हाला इथं निवडून द्यायचं आहे. जसं मी आता इथं निवडून घेतलं. त्याच्यानंतर आता इथं खाली आपल्याला कॅटेगरी सर्टिफिकेटची माहिती द्यायची, की कोणा थ्रू आपलं सर्टिफिकेट इश्यू झालेलं आहे, कधी झालेला आहे, त्याची तारीख आपल्याला जसं आपण जन्मतारीख निवडतो तसं निवडून घ्यायचं आहे. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेटचा जो सिरियल नंबर असतो तो तुम्हाला इथे टाकायचा. त्यानंतर आता डोमेशियल माहिती द्यायची मित्रांनो. डोमेशियल माहितीसुद्धा आपल्याला तशाचरित्या भरून घ्यायची आहे. जसं आपण कास्ट सर्टिफिकेट भरलो, कोणामार्फत डोमेशियल सर्टिफिकेट जारी झाले आपल्याला, कधी जारी झाले, त्याची तारीख निवडून घ्यायची आहे आणि डोमेशियल सर्टिफिकेटचा जो नंबर असेल, तो नंबर आपल्याला सीरियल नंबर टाकायचा. त्यानंतर ओळखीची खूण, आपल्या शरीरावर कोणतं मच किंवा जन्मापासून एखादी खूण असेल तर ते तुम्हाला ते सांगायची आहे. असेल तर, नसेल तर सोडून देऊ शकता. काही कंपल्सरी. त्यानंतर आपल्याला इथं काही आयडेंटिटी प्रूफ मागितलेले आहे. यापैकी तुमच्याजवळ एक आयडेंटिटी प्रूफ असणं आवश्यक आहे. पॅन कार्ड असो, ड्रायव्हिंग लायसन्स असो, मतदान कार्ड असो, पासपोर्ट. कोणतेही एक याच्यावर क्लिक करायचं आहे. त्याच्या पुढे त्या त्या डॉक्युमेंटचा नंबर टाकायचा आहे आणि त्याच्यावरील नाव टाकायचं आहे. बाकीचे तुम्हाला नो सिलेक्ट करायचे. जसे आता मी पॅन कार्ड केलेलं आहे, तर नाव आणि पॅन कार्ड नंबर टाकेन आणि बाकीचे सगळे नो करेल. त्यानंतर खाली एक सेल्फ डिक्लेरेशन असेल, याच्यावर क्लिक करायचा आणि सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं आहे. सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावर क्लिक केल्यावर डेटा सेव्ह सक्सेसफुली असा मेसेज येईल, याच्यावर ओके करायचं आहे. त्यानंतर आपल्याला आता नेक्स्ट स्टेपला फॉरवर्ड करेल, जिथं आपल्याला काही पर्सनल डिटेल्स द्यायचे आहे. जसे की येस नोमध्ये द्यायचे असतात मित्रांनो. तर आपण माजी सैनिक आहात का? येस, नो. दिव्यांग आहात का? किंवा दिव्यांग माजी सैनिक आहात का? येस किंवा नो. त्यानंतर तुम्ही माजी सैनिक, दिव्यांग माजी सैनिक वॉर्ड आहात का? येस किंवा नो. ते सांगायचं. त्यानंतर स्वातंत्र्य सैनिकांना नामनिर्देश पाळले आहात का? येस किंवा नो. या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला सगळे उत्तर द्यायचे. जसे की ते खेळाडू, जर तुम्ही खेळाडू असेल आणि येस केलात मित्रांनो, तर तुम्हाला तुम्हाला सर्टिफिकेट द्यावं लागेल. जसं इंटरनॅशनल नॅशनल लेव्हलचे आहात का स्टेट लेव्हलचे आहात, त्याचं तुम्हाला इथे सिलेक्ट करून तुम्हाला तो संपूर्ण माहिती भरायची आणि त्याचे डॉक्युमेंटसुद्धा लागणार आहे, सर्टिफिकेटसुद्धा लागणार आहे. त्याच्यानंतर तुम्ही दिव्यांग आहात का? 40% किंवा त्यापेक्षा जास्त असाल तर मग त्याची टक्केवारी किती आहे?
कोणत्या प्रकारची डिसेबिलिटी आहे ती संपूर्ण तुम्हाला इथं सांगावं लागेल. त्यासोबतच तुम्ही आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे पाल्य आहात का? ते तुम्हाला सांगायचं आहे येस किंवा नोमध्ये. त्यानंतर डिबार्ड झालेला आहात का कधी? हे इथं आता केंद्रशासित याच्यामध्ये किंवा राज्यशासित नोकरीवर आहात का नाहीये. त्यानंतर आपण प्रकल्पग्रस्त आहात का नाहीये. भूकंपग्रस्त आहात का नाहीये. त्यानंतर पदवीधर अंशकालीन उमेदवार आहात का नाहीये. हे तुम्हाला सगळे येस नोमध्ये क्लिक करायचे. जसे की आता इथं पदवीधर झालं, मग अनाथ श्रेणीत आहात का? आहात तर येस, नाही हे माहिती तुम्हाला यापूर्वी आपण कोणत्या परीक्षेत डिबार्ड झालेला आहात का? असेल येस केलात तर मग तुम्हाला रिझन द्यावं लागेल. नसेल तर नो करा. अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण येस, नो द्यायचं आहे. आता शेवटी मित्रांनो इथं आता तुम्हाला वेदर एनी एफ-आय-आर क्रिमिनल केसेस म्हणजे तुमच्यावर कोणती खटला चालू आहे का? एफ-आय-आर झालेली आहे का? त्याबद्दल माहिती द्यायची आहे आपल्याला. असेल चालू केस असेल तर त्याबद्दल माहिती द्या. नाहीतर मग सगळं जसं मी नो करत आहे अशा प्रकारे नो करा. पण एकदा वाचून घ्या व्यवस्थितरित्या वाचूनच नो करा. आणि पुढे सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावर क्लिक केल्यावर पुन्हा असा डाटा सक्सेसफुली सेव्हड म्हणून मेसेज येईल. याला ओके करून द्यायचा आहे. ओके केल्यावर आता कम्युनिकेशन डिटेल्समध्ये आपल्याला पत्ता, आपला व्यवहाराचा पत्ता ते द्यायचा आहे. तिथे ॲड्रेस साईनमध्ये तुम्हाला तुमचा पत्ता टाकून द्यायचा आहे. त्यानंतर कंट्रीमध्ये इंडिया निवडायचा आहे. त्यानंतर राज्यामध्ये महाराष्ट्र निवडायचा आहे. त्यानंतर जिल्ह्यामध्ये तुमचा जो जिल्हा असेल ते तुम्ही जिल्हा निवडायचा आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचा पिनकोड टाकायचा आहे. जसे आता तुम्ही जिल्हा निवडला आणि आता पिनकोड टाकून देतो. अशा वेळी तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. आणि आता इथं तुमचा पत्रव्यवहाराचा पत्ता आणि परमनंट ॲड्रेस एकच असेल तर ते येस बटनावर क्लिक करायचं म्हणजे खालची माहिती ऑटोमॅटिकली भरली जाईल. तुम्हाला भरायची आवश्यकता नाही आणि वेगळं असेल तर नो करून भरायचं आहे. सेव्ह अँड नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं. आता इथं क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स विचारलेला आहे. आता तुम्ही ज्या पदासाठी अर्ज करत आहात त्यानुसार तुम्हाला इथं क्वालिफिकेशन भरायचं. तर सुरुवात तुमची 10वी पासून होईल. सर्वात अगोदर तुम्हाला 10वीचा बोर्ड निवडायचा आहे. शाळेच्या संस्थेचं नाव निवडायचं आहे. 10वीला पर्सेंटेज होतं, CGPA होतं, ग्रेड होतं, सिस्टम ते निवडायचे आहे. किती मार्क मिळाले मार्क ऑक्टेनमध्ये लिहायचे आहे. कितीपैकी होतं टोटल मार्क्समध्ये ते लिहायचं आहे तुम्हाला आणि ऑटोमॅटिकली पर्सेंटेज तुमचे येऊन जाईल. त्यानंतर तुम्हाला 12वीचं पण अशाच रीत्या भरून घ्यायचं आहे. पहिले स्टेट तुमचं बोर्ड निवडायचं आहे, शाळेचं नाव निवडायचं आहे, पर्सेंटेज होतं, CGPA होतं, कोणती पासिंग ग्रेड सिस्टम होती ती निवडायची आहेत. किती मार्क मिळाले, कितीपैकी मिळाले, पर्सेंटेज ऑटोमॅटिक येऊन जाईल. मग पास होण्याचं वर्ष तुम्हाला निवडायचं आहे. कोणत्या वर्षी तुम्ही पास झालात 12वीमध्ये ते तुम्हाला इथं निवडायचं आहे. अशा रीती तुम्हाला तुमच्या क्वालिफिकेशननुसार संपूर्ण माहिती भरून द्यायची आहे. एकदा जाहिरातमध्ये पाहून घ्या तुम्हाला कोणत्या पदासाठी अर्ज करत आहे आणि किती क्वालिफिकेशन आहे. आता मी इथं माझ्या पदानुसार मी इथे संपूर्ण भरत आहे. ठीक आहे मित्रांनो, अशाच इथे तुम्हाला संपूर्ण माहिती भरून घ्यायची आहे. मग ते 10वी असो, 12वी असो, डिप्लोमा असो, डिग्री असो, पोस्ट ग्रॅज्युएशन असो, PhD असो, जे पण असेल संपूर्ण माहिती तुम्ही व्यवस्थितरित्या भरून घ्यायची आहे. आता ही संपूर्ण माहिती भरल्यावर खाली यायचं आहे आणि सेव्ह अँड सबमिट या बटनावर क्लिक करा. आता मी इथं भरून घेतो. जसं मी आता औषध निर्माणशास्त्रासाठी भरत आहे, तर मला डिप्लोमा इन डिग्री फार्मसी हे भरायचं आहे. मी भरून घेतलेलं आहे आणि त्यानंतर इथं खाली तुमची फार्मसी ॲक्ट अंतर्गत वैध नोंदणी आहे का? आता हे माझ्या पोस्टसाठी लागू होत आहे मित्रांनो, तुमच्यासाठी होते नाही होत ते तुमच्यावर आहे. आता माझ्यासाठी होत आहे, तर इथं मला रजिस्ट्रेशन झालेलं आहे का त्याचं सुद्धा मला द्यावं लागेल. सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावर क्लिक करतो मी आता. ही संपूर्ण माहिती सेव्ह झाली. पुन्हा मेसेज येईल डाटा सेव्ह सक्सेसफुली ओके करायचं आहे. आता आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत. डॉक्युमेंट अपलोड करताना खूप काळजीपूर्वक लक्ष द्या मित्रांनो. डॉक्युमेंट सगळे PDF-मध्ये स्कॅन करा. भलेही ते JPG-मध्ये घेत असतील, तरी तुम्ही PDF-मध्ये आणि ओरिजिनल डॉक्युमेंट स्कॅन करा. झेरॉक्स किंवा फोटोकॉपीची स्कॅन करू नका. वारंवार सांगत आहे. ठीक आहे. सर्वात अगोदर आपल्याला फोटो अपलोड करायचे आहे. फोटोमध्ये तर क्लिक हिअर टू कॅप्चर फोटो या बटनावर क्लिक करून आपल्याला लाईव्ह फोटो कॅप्चर करायचा आहे. ते तुम्ही तुमच्या मोबाईल किंवा कॉम्प्युटर दोन्हीच्या सहाय्याने सोप्या पद्धतीनं क्लिक हिअर टू कॅप्चर या बटनावर क्लिक करायचं आणि लाईव्ह फोटो कॅप्चर होऊन जाईल. फक्त लक्ष एवढं राहू द्या की बॅकग्राऊंडचा जो कलर असेल किंवा जो एरिया असेल तो प्लेन असायला हवा कोणताही एक आणि ठळक उजेडात तुमची फोटो लाईव्ह कॅप्चर करा. कॅप्चर करून इथं अपलोड करा. त्यानंतर अपलोड फोटोग्राफमध्ये तुम्हाला एक पासपोर्ट साईजची फोटो अपलोड करायची आहे. पासपोर्ट साईजचे फोटो कसे असायला हवे 80 KB ते 200 KBच्या आत आणि त्याचा फॉर्मॅट तुम्हाला JPG किंवा JPEG फॉर्मॅटमध्ये ठेवायचा आहे. त्याची साईज 3.5 सेंटीमीटर इंटू 4.5 सेंटीमीटर एवढी असायला. फोटो आणि सिग्नेचर तुम्हाला PDF-मध्ये अपलोड करायचे नाही आहेत. बाकी जे पण तुमचे एज्युकेशन डॉक्युमेंट, एक्सपिरियन्स डॉक्युमेंट किंवा इतर कोणते असतील कास्ट, नॉन क्रिमिनल व्हॅलिडिटी ते संपूर्ण तुम्हाला PDF-मध्ये करायचं. आता मी इथं पासपोर्ट साईज फोटो अपलोड करून घेतो
अपलोड केल्यावर तुम्हाला इथं फाईल अपलोड सक्सेसफुली असा मेसेज खाली यायला पाहिजे याची खात्री करा. त्यानंतरच क्लोज करा. ठीक आहे मित्रांनो. ह्याला क्लोज केला. अशाच प्रकारे तुम्हाला तुमची साईनसुद्धा अपलोड करायची आहे. त्याची बी काही इन्स्ट्रक्शन आहेत. साईज कशी असायला हवी, काय असायला 80 केबी साईन तुमची सहीची साईज असायला हवी फोटोची. ठीक आहे मित्रांनो. 80 ते 200 केबी आणि जे-पी-जी किंवा जे-पी-जी या फॉर्मॅटमध्ये असायला हवी. ठीक आहे मित्रांनो. आता हे सही अपलोड झालं. इथं सुद्धा तुम्हाला खाली येऊन जाईल की फाईल अपलोडेड सक्सेसफुली असा मेसेज येऊन जाईल. तेव्हाच तुम्हाला इथं क्लोज करायचा. ठीक आहे. अशा रीत्या करायचा. त्यानंतर आता इथं तुम्हाला 10वीची मार्कशीट अपलोड करायची आहे. 10वीच्या मार्कशीटसाठी साईज दिलेली आहे 100 केबी ते 300 केबी मित्रांनो. ठीक आहे. आणि मी पुन्हा सांगत आहे पी-डी-एफमध्ये करा. इथं त्यांनी जे-पी-ई-जी, जे-पी-जी सांगितलेलं आहे आणि पी-डी-एफ सुद्धा सांगितलेलं आहे. मी पुन्हा सांगत आहे पी-डी-एफमध्ये करा. ओरिजिनल डॉक्युमेंट चांगलं स्कॅन करा. कोणतीही फोटोकॉपी किंवा फोटोची स्कॅन करून अपलोड करू नका. ओरिजिनल डॉक्युमेंट स्कॅन करा आणि इथं पी-डी-एफमध्ये अपलोड करा. जे पण डॉक्युमेंट असतील व्यवस्थित त्या अपलोड करा. जेवढी साईज सांगलेली आहे तेवढी समजा साईज जास्त असेल तर Googleवर जा. पी-डी-एफ साईज कॉम्प्रेसर टाका. कोणती पण पहिली वेबसाईट ओपन करा. त्याच्यात टाकून तुम्ही कॉम्प्रेस करू शकता. अशाच प्रकारे तुम्हाला 12वीची मार्कशीट अपलोड करायची. त्यानंतर तुमचे 2 आय-डी प्रूफ अपलोड करायचे आहेत मित्रांनो. 1 नाही 2. जे तुम्ही पहिला तिथं ऑप्शन निवडला होता ते एक आणि त्याच्यासोबत इतर एक. जसं मी पॅन कार्ड निवडलं होतं, पॅन कार्ड, आधार कार्ड करू शकतो, पॅन कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स करू शकतो किंवा इतर कोणतेही असेल. पण 2 आय-डी प्रूफ आपल्याला अपलोड करायचे आहेत. पॅन कार्ड, मतदान कार्ड असं. पण एक त्याच्यातलं ठेवा जे तुम्ही तिथे निवडलं होतं आणि एक ऑवर कोणतेही ठेवा. आता इथं मी पॅन कार्ड आणि आधार कार्ड अपलोड करून घेतो आणि जवळपास सर्वांपाशी पॅन कार्ड, आधार कार्ड असतो. त्यामुळे सहजरित्या तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही येणार. अपलोड करून घ्यायचं. हे सुद्धा तुम्हाला जे-पी-जी आणि पी-डी-एफ फॉर्मॅटमध्ये अपलोड करायचा ऑप्शन आहे. पी-डी-एफमध्ये करा. अपलोड केल्यावर तुम्हाला इथं क्लोज करायचं आहे आणि सर्वात महत्त्वाचं मित्रांनो, इथे जे डॉक्युमेंट येणार ते तुम्ही निवडलेल्या पदानुसार येणार. जे पण पद असतील तुमचे, ठीक आहे. ते संपूर्ण डॉक्युमेंट हे तुमच्या निवडलेल्या पदानुसार येणार. जे रिक्वायरमेंट आहेत ते. तर अशा रीत्या संपूर्ण भरून घ्यायची. ते एनी रिलेटिव्ह डॉक्युमेंटमध्ये जे एक्स्ट्रा डॉक्युमेंट असतील, जे वरच्या याच्यामध्ये नाही आहे, ते तुम्हाला इथं अपलोड करून घ्या. जसे एक्सपिरियन्स असेल, इतर पण. आणि सगळे डॉक्युमेंट अपलोड झाल्यावर इथे व्ह्यू नावाचा ऑप्शन येतो. व्ह्यू नावाच्या ऑप्शनवर क्लिक करायचा आणि पाहायचं आहे की तुमचा डॉक्युमेंट व्यवस्थितरित्या दिसत आहे का नाही. जर दिसत नसेल तर तुम्हाला क्लोज करून टाकायचा आहे. पुन्हा लॉग इन करायचा आहे. लॉग इन करून पुन्हा अपलोड करून पाहायचं आहे. जेव्हापर्यंत तिथं डॉक्युमेंट व्यवस्थितरित्या दिसत नाही तेव्हापर्यंत तुम्हाला फॉर्म सबमिट करायचं नाही किंवा पेमेंट करायची नाही. हे संपूर्ण झालं तिथे नोट येईल मित्रांनो. हे नोट क्लिक करायचं आहे. सेल्फ डिक्लेरेशन राहतो. ते तुम्ही व्यवस्थितरित्या वाचून घ्यायचं आहे. ते त्याने सांगितलेलं आहे की कागदपत्र अपलोड करण्याबाबतची महत्त्वाची सूचना. अर्जात अपलोड केलेले मूळ कागदपत्र पडताळणी वेळेस सदर आवश्यक आहे. जे ओरिजिनल डॉक्युमेंट अपलोड कराल ते तुम्हाला आवश्यक आहे. त्यानंतर त्या पेमेंट गेटवे ऑनलाईन आहे मित्रांनो. क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथं तुम्हाला सगळे सोयी घोषणापत्र असतील. याच्यावर तुम्हाला चेकमार्क करायचा आहे. चेकमार्क करून तुम्हाला प्रिव्ह्यू अँड रिव्ह्यू या बटनावर क्लिक करायचं आहे. प्रिव्ह्यू या बटनावर क्लिक करून तुम्हाला जो पण तुम्ही पूर्ण फॉर्म भरलेला ते पूर्ण फॉर्म तुम्हाला आता दिसेल येतं. पुन्हा एकदा खात्री करून घ्यायची. 5 मिनिट उशीर होऊ द्या. व्यवस्थितरित्या तपासून घ्या. कारण खूप जण घाईमध्ये फॉर्म भरत आहेत. नंतर व्हिडिओच्या कॉमेंटमध्ये कॉमेंट करतात, "सर चूक झाली, कसं करू? काय करेक्शन आहे?" कारण यामध्ये एकदा फॉर्म भरल्यावर कुठलाही करेक्शन होत नाही मित्रांनो. त्यावेळेस वारंवार सांगत आहे की व्यवस्थितरित्या बघा, स्पेलिंग सहित बघा आणि सबमिट करा. व्यवस्थित असेल तर खाली ओके या बटनावर क्लिक करा. सबमिट या बटनावर क्लिक करा. सबमिट या बटनावर क्लिक केल्यावर तुम्हाला पेमेंटचा ऑप्शन उघडेल. अशा प्रकारे तुमच्याजवळ वेगवेगळे ऑप्शन आहेत. तुम्ही डेबिट कार्ड किंवा नेट बँकिंग किंवा यू-पी-आय, फोनपे याच्याने सुद्धा करू शकता मित्रांनो. मग क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड नसेल तर डायरेक्ट यू-पी-आय ह्याच्यावर क्लिक करा. क्यूआर कोड या बटनावर टाका आणि फोनपेने जसं आपण क्यूआर कोड स्कॅन करतो तशा रीती क्यूआर कोड स्कॅन करून तुम्ही फॉर्म भरून घ्या. सोप्या पद्धतीने असं फॉर्म भरून घ्यायचा आणि फॉर्म भरल्यावर तुम्हाला पेमेंट झाली तरी हा पेज ऑटोमॅटिकली रिडायरेक्ट होतो. इथे तुम्हाला रिफ्रेश करायचं नाही, काही करायचं नाही, काही करायचं नाही. असा ऑटोमॅटिकली होऊन जाईल. त्यानंतर पेमेंट सक्सेसफुली असा मेसेज येईल. काही घाई करायची नाही. जर घाई केला तर पेमेंट अडकून बसेल. असा मेसेज येईल. इथे पेमेंट सक्सेसफुली आल्यावर क्लोज करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला तुमची पे स्लिप ॲप्लिकेशन आणि पे स्लिप नावाची ऑप्शन असतात. त्याला तुम्हाला प्रिंट करून सेव्ह करून ठेवायचं आहे. प्रिंट करा किंवा मोबाईलमध्ये पी-डी-एफ स्वरूपात सेव्ह करून ठेवू शकता तुम्ही. ते तुमच्या मनावर आहे. जे पण तुम्हाला करू वाटलं, जे योग्य वाटलं ते तुम्ही करून घ्या.
ॲप्लिकेशन पण करायचं आणि पे स्लिप पण करून ठेवायचे. जशारीत्या आता मी दोन्ही करत आहे. आणि तुम्ही तुमच्या प्रोफाईलमध्ये येऊन तुमचं ॲप्लिकेशनसुद्धा पाहू शकता. आता मी तुम्हाला दाखवतो पुढे. आता हे पे स्लिप डाउनलोड केल्यावर तुम्हाला ते सुद्धा दाखवतो. तर अशा रीते तुम्ही तुमच्या प्रोफाईलमध्ये येऊन तुम्ही केलेले ॲप्लिकेशन पाहू शकता आणि इथे पेमेंट सक्सेसफुल ॲप्लिकेशन स्टेटसमध्ये पेमेंट सक्सेसफुल असं यायला पाहिजे मित्रांनो, लक्ष ठेवा. त्यानंतर पुढे पोस्ट नेम असेल, कोणत्या पोस्टसाठी अर्ज केलात, संपूर्ण माहिती ॲक्शन ते असेल, ती तुम्ही इथं पाहू शकता. तर अशा प्रकारे तुम्ही घरबसल्या DMER यासाठी जे पण अर्ज करायचा आहे, ते तुम्ही घरबसल्या आपल्या मोबाईलने किंवा लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरच्या सहाय्याने करू शकता. तर हा व्हिडिओ कसा वाटला? नक्की कॉमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जर तुम्हाला फॉर्म भरताना काही जरी प्रॉब्लेम आला तर कॉमेंटमध्ये विचारा. मी जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करेन आणि आपल्या इतर मित्रांना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर पुन्हा एकदा भेटूया मित्रांनो अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तेव्हापर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र आणि राम राम.